Morning students, I welcome all of you for this video lecture. We are discussing the topic sampling theory. Today we will discuss the next part of this unit, and my plan is to cover the points which I have mentioned on this slide during this lecture. These points are sampling and non-sampling errors. So we will discuss what are sampling and what are non-sampling errors. Then factors causing these errors, म्हणजे कोणकोणत्या घटकामुळं ह्या एरर्स निर्माण होतात, क्रिएट होतात. त्यानंतर what are non-response cases. Non-response cases म्हणजे काय आणि how to handle these cases. ते आपण सॅम्पलिंग करत असताना किंवा सॅम्पल सर्वे कंडक्ट करत असताना हाऊ टू हँडल दॅट याची चर्चा करायचं आहे. सो लेट अस बिगिन द डिस्कशन. The errors involved in the collection, processing and analysis of data may be broadly classified under the following two heads. म्हणजे या डेटा कलेक्शन करण्याच्या, तो प्रोसेस करण्याच्या आणि ॲनालिसिस करण्याच्या स्टेजमध्ये ज्या काही चुका आपल्या हातून घडू शकतात, त्या सर्व चुका ह्या दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलेल्या आहेत. एक कॅटेगरी म्हणजे सॅम्पलिंग एरर आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे नॉन सॅम्पलिंग एरर. आता फर्स्ट ऑफ ऑल विल सी व्हॉट इज सॅम्पलिंग एरर. सॅम्पलिंग एरर म्हणजे काय? The error which arises only in sample survey is termed as sampling error. Sampling error मध्येच हा फक्त एरर येत असतो. This error arises because in sample survey a part of the population is only studied. आता संपूर्ण सॅम्पलिंग थेअरीचा बेस काय आहे? तर संपूर्ण पॉप्युलेशन आपल्याला अभ्यास करणं शक्य नाही आहे किंवा तसं करण्याची गरजसुद्धा नाही आहे. अशा वेळेला आपण अभ्यास करण्यासाठी काय करतोय की त्याचा काही भाग सिलेक्ट करतोय. पार्ट ऑफ द पॉप्युलेशन इज सिलेक्टेड. आणि साहजिकच आहे, तुम्ही संपूर्ण पॉप्युलेशनचा अभ्यास न करता त्यातल्या एका भागाचा अभ्यास जर करणार असेल तर त्याच्यामध्ये एरर येणारच. द एरर इज बाउंड टू ऑकर. आणि मग असा जो एरर त्याच्यामध्ये निर्माण होतोय दॅट इज कॉल्ड सॅम्पलिंग एरर. द एरर विच अरायझेस ओनली इन अ सॅम्पल सर्वे इज टर्म्ड ॲज सॅम्पलिंग एरर. दिस एरर अरायझेस बिकॉज इन सॅम्पल सर्वे a part of the population is only studied, and this is the reason why sampling error is absent in census. Census मध्ये संपूर्ण पॉप्युलेशन आपण अभ्यास करतोय, त्यामुळे हा एरर तिथं असण्याची शक्यताच नाही आहे. सो सॅम्पलिंग एरर हा फक्त सॅम्पल सर्वेमध्येच असतो. सॅम्पलिंग मेथड किंवा सॅम्पल सर्वेनी ज्यावेळेला आपण डेटा कलेक्ट करतो त्याला त्याच्यामध्ये सॅम्पलिंग एरर असू शकतो.
आता कोणकोणते घटक याला कारणीभूत असतात? द मेन फॅक्टर्स ऑफ सॅम्पलिंग एरर्स आर, साधारणतः त्याची गटवारी केलेली आहे पहा. सम ऑफ द बायस इज इंट्रोड्यूस्ड बाय द यूज ऑफ डिफेक्टिव्ह सॅम्पलिंग टेक्निक्स फॉर द सिलेक्शन ऑफ ए सॅम्पल. जसं की आपण पूर्वी चर्चा केलेली आहे की एका पॉप्युलेशनमधून आपण वेगवेगळे सॅम्पल्स निवडू शकतो. आता ते किती निवडू शकतो, त्याच्या पॉसिबिलिटीज किती आहेत वगैरे ह्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. पण सॅम्पल वेगवेगळं निवडू शकतो. मग हे सॅम्पल निवडण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याला सॅम्पलिंग टेक्निक असं म्हणतो आपण. मग तुम्ही मुळातच एक डिफेक्टिव्ह सॅम्पलिंग टेक्निक घेऊन त्याच्यानुसार जर सिलेक्शन केलं तर तो एरर त्याच्यामध्ये येणार डेटामध्ये. सो जी सॅम्पलिंग टेक्निक आपण अभ्यास करण्यासाठी वापरणार आहोत ती डिफेक्टिव्ह आहे का ती नॉन डिफेक्टिव्ह आहे, चांगली आहे, त्याच्यावर अवलंबून राहणार. डिफेक्टिव्ह सॅम्पलिंग असेल तर त्याच्यामध्ये काही एरर येऊ शकतो. Substitution of a non-selected or convenient unit of the population in place of non-response cases in the sample survey. तर नॉन रिस्पॉन्स केस म्हणजे काय, तर आपण जेव्हा एखादी माहिती गोळा करत असतो त्यावेळेला एखाद्या व्यक्तीनं माहिती द्यायला नकार दिला किंवा एखादी व्यक्ती आपल्याला उपलब्ध झाली नाही खूप वेळा प्रयत्न करून सुद्धा, त्याला आपण नॉन रिस्पॉन्स केस असं म्हणतो आहे. मग आता आपल्या सॅम्पल सर्वे करताना मी 10 लोकांना निवडलं आहे, पण 10पैकी 8 जण मला उपलब्ध झाले आणि उरलेले 2 नाहीत उपलब्ध झाले. मग त्यांची जागा मी कशा पद्धतीने भरून काढणार आहे? ती भरून काढत असताना दुसऱ्या आयटम्सने आपण त्यांची जागा भरून काढली तर त्याच्यामुळे काही एरर निर्माण होऊ शकतो. तो सॅम्पलिंग एरर असू शकतो. Bias due to defective demarcation of sampling units, particularly in area, field survey, etc. आता सॅम्पलिंग युनिट्स पॉप्युलेशनमध्ये ठरवत असताना म्हणजे आपल्याला ज्यावेळेला सॅम्पलिंग फ्रेम तयार करायची असते, मग ज्यावेळेला आपण एरिया किंवा फील्ड सर्वे करणार असतो आउटडोअरला जाऊन, लॅबोरेटरीमध्ये नाही, समाजामध्ये निसर्गामध्ये जाऊन आपल्याला काय सर्वे करायचे असतात, त्यावेळेला त्याचं डिफेक्टिव्ह डिमार्केशन जर झालं म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्याला लोकेट झाले सॅम्पलिंग युनिट्स, म्हणजे आम्हाला ए हवा होता पण आम्ही चुकीनं बी निवडला गेला, तर याच्यामुळं काही एरर निर्माण होऊ शकतात. कॉन्स्टंट एरर्स ड्यू टू इम्प्रॉपर चॉईस ऑफ द स्टॅटिस्टिक फॉर एस्टिमेटिंग द पॉप्युलेशन पॅरामीटर्स. म्हणजे डेटा एकदा आपल्याला मिळाला की त्यानंतर तो डेटा ॲनालाइज करण्यासाठी आपण कोणकोणते स्टॅटिस्टिक वापरणार आहोत, ते स्टॅटिस्टिक जर आपण चुकीच्या पद्धतीने वापरले, म्हणजे आता पॉप्युलेशन मीन मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मग मी सॅम्पलचा मीन घ्यायचा का सॅम्पलचा मेडियन घ्यायचा की सॅम्पलचा मोड घ्यायचा, कोणतं स्टॅटिस्टिक वापरायचं हे आपण ठरवायला पाहिजे. तिथं जर आपला चॉईस इम्प्रॉपर झाला तर त्याच्यामुळं काही एरर निर्माण होऊ शकतो. Then next kind of error is non-sampling error. The non-sampling error arises at the stages of observation, ascertainment and processing of the data. तर नॉन सॅम्पलिंग एरर कोणकोणत्या स्टेजला निर्माण होऊ शकतो? एक म्हणजे ऑब्झर्वेशन्स,
म्हणजे प्रत्यक्षात आपण ज्याला डेटा निरीक्षणाच्याद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कलेक्ट करत असतो त्यावेळेला असर्टनमेंट म्हणजे काय करायचं, त्याची शहानिशा करायची, खरे खोटेपणा तपासायचा त्याचा. म्हणजे एक मी ऑब्झर्वेशन केलं, परत ते कन्फर्म करून घेतो आपण, कन्फर्मेशन, रिकन्फर्मेशन. आणि त्यानंतर प्रोसेसिंग करत असताना, म्हणजे या ठिकाणी या चुका होऊ शकतात आणि त्याला नॉन सॅम्पलिंग एरर असं म्हणतो आपण. दिस इज द रिझन व्हाय द नॉन सॅम्पलिंग एरर प्रेझेंट इन बोथ सेन्सस अँड द सॅम्पल सर्वे. त्यामुळे नॉन सॅम्पलिंग एरर हे तुमचं सर्वे असला काय आणि सेन्सस असला काय, दोन्ही ठिकाणी तुम्हाला आढळून येतात. कारण त्या कशातल्या चुका आहेत, तुम्ही चुकीच्या पद्धतीने ऑब्झर्वेशन केलं का, तुम्ही चुकीच्या पद्धतीने डेटाची शहानिशा केली का, तुम्ही चुकीच्या पद्धतीने डेटाचं ॲनालिसिस केलं का, तर ह्याच्यामुळे घडत असतात. नॉन सॅम्पलिंग एरर्स कॅन ऑकर ॲट एव्हरी स्टेज ऑफ द प्लॅनिंग ऑर एक्झिक्युशन ऑफ द सेन्सस ऑर सॅम्पल सर्वे. म्हणजे हा एरर कोणत्याही स्टेजला आपल्या सर्वेमध्ये येऊ शकतो. नॉन सॅम्पलिंग एरर. आता याच्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत ते जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे नॉन सॅम्पलिंग एरर्स अराइज ड्यू टू द फॉलोइंग फॅक्टर्स. कोणकोणते फॅक्टर आहेत? इनॲडिक्वेट अँड इनकन्सिस्टंट डेटा स्पेसिफिकेशन विथ रिस्पेक्ट टू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. म्हणजे ज्याचा मला अभ्यास करायचा आहे त्याच्या संदर्भात मी पुरेसा डेटाच नाही घेतला, सॅम्पलिंग फ्रेमच माझं जर पुरेसं नसेल किंवा तो इनकन्सिस्टंट डेटा असेल, म्हणजे मला पाहिजे होती एक गोष्ट, मी घेतली दुसरीच त्याच्यामध्ये. सो इनएडिक्वेट आणि इनकन्सिस्टंट डेटा स्पेसिफिकेशनमुळं नॉन सॅम्पलिंग एरर निर्माण होऊ शकतो. एरर ड्यू टू द लोकेशन ऑफ द युनिट्स अँड ॲक्च्युअल मेजरमेंट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे एखादं युनिट कुठं लोकेट आहे आणि त्याच्या संदर्भात कोणती माहिती मला घ्यायची आहे, त्याचं जे ॲक्च्युअल मेजरमेंट आहे त्याच्यातल्या तफावतीमुळं काही चुका घडण्याची शक्यता असू शकते. एरर ड्यू टू इल डिझाइन्ड क्वेश्चनेअर. म्हणजे आपण प्रश्नावली तयार करताना ती जर चुकीच्या पद्धतीने तयार केली किंवा जास्तीत जास्त चांगली न करता आहे त्याच पद्धतीने वापरायचा प्रयत्न केला, म्हणजे त्याचं डिझाईनच बेसिकली जर इल डिझाईन झालं, म्हणजे सबस्टँडर्ड झालं, तर एरर निर्माण होऊ शकतो. लॅक ऑफ ट्रेन्ड अँड क्वालिफाईड इन्व्हेस्टिगेटर्स अँड लॅक ऑफ ॲडिक्वेट सुपरवायझरी स्टाफ. म्हणजे आपण जो डेटा कलेक्ट करणार आहोत त्याच्यासाठी जे इन्व्हेस्टिगेटर्स आपण वापरणार आहोत, त्यांच्यावर सुपरविजन करणारा जो स्टाफ वगैरे घेणार आहोत, ते लोक जर ट्रेन्ड नसतील किंवा क्वालिफाईड नसतील, तर डेटा कलेक्शनमध्ये इन्व्हेस्टिगेटरला ट्रेनिंग असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं ट्रेनिंग असेल तर तो अधिक चांगल्या पद्धतीने तो डेटा मिळवू शकतो. मग या लोकांना म्हणजे इन्व्हेस्टिगेटर्स आणि त्यांच्यावरची सुपरवायझरी स्टाफ यांच्यासाठी जर ट्रेनिंग, क्वालिफिकेशन या गोष्टी जर दुय्यम आपण विचारात घेतल्या तर मात्र नॉन सॅम्पलिंग एरर निर्माण होऊ शकतो. एरर्स ड्यू टू द लॅक ऑफ करेक्ट रिस्पॉन्सेस फर्निश्ड बाय द रिस्पॉन्डंट्स. म्हणजे काही वेळा जे रिस्पॉन्डंट्स आहेत, म्हणजे आपल्याला माहिती देणार आहेत, तेच तुम्हाला चुकीची माहिती त्यांनी दिली, त्यांचा रिस्पॉन्स जर चुकीचा असला तर एरर निर्माण होऊ शकतो. नेक्स्ट, non-response biases occur if full information is not obtained on all the sampling units.
प्रत्येक सॅम्पलिंग युनिटवरती फुल इन्फॉर्मेशन आपण जर कलेक्ट केलेली नसेल तर नॉन सॅम्पलिंग एरर निर्माण होतो. If the objective of the survey are not stated clearly, it may result in faulty sampling frame. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आपण जर नीटनेटक्या पद्धतीने मांडलं नाही ते जितक्या व्यवस्थितपणे आपल्याला मांडता येईल तितक्या व्यवस्थितपणे आपण त्याची सॅम्पलिंग फ्रेम तयार करू शकतो. पण ऑब्जेक्टिव्ह तुम्ही चुकीचं मांडलं तर त्याची सॅम्पलिंग फ्रेम पण चुकीची होणार आणि सॅम्पलिंग फ्रेम चुकीची झाली की आपल्याला डेटा चुकीच्या पद्धतीने मिळू शकतो. ड्यू टू एरर इन व्हेरियस ऑपरेशन्स ऑफ डेटा प्रोसेसिंग सच as editing and coding of the responses, data entry, tabulation and summarization of observation made in the survey. आता हे जे एरर आहेत ते डेटा प्रोसेसिंगचे जे वेगवेगळे भाग आहेत म्हणजे एडिट करणं डेटा, त्याचं कोडिंग करणं, प्रत्यक्षात तो डेटा मशीनमध्ये एंटर करणं, टॅब्युलेशन अँड समरायझेशन ऑफ द रिपोर्ट्स मेड इन द सर्वे. मग तो डेटा व्यवस्थित टेबलच्या माध्यमातून मांडला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याची समरी त्या रिपोर्टमध्ये मांडायला हवी. मग खूप वेळा काय होऊ शकतं की या स्टेजेसमध्ये एरर निर्माण होऊ शकतो अँड दॅट इज कॉल्ड नॉन सॅम्पलिंग एरर. द एरर्स मे बी कमिटेड ड्युरिंग प्रेझेंटेशन अँड प्रिंटिंग ऑफ रिझल्ट्स ऑफ द सर्वे. आता नॉन रिस्पॉन्स केस म्हणजे काय? नॉन रिस्पॉन्स केस म्हणजे when some respondents included in the sample do not respond. म्हणजे मी निवड करताना काय केलं त्यांची निवड केली पण आता ते काय मला उत्तरच देत नाही आहेत, काही रिस्पॉन्स देत नाही आहेत, तर अशा केसेसना आपण नॉन रिस्पॉन्स एरर नॉन रिस्पॉन्स केस असं म्हणतो. ओके, सो आता हे जे नॉन रिस्पॉन्स केसेस आहेत त्याच्यामुळं जो बायास निर्माण होतो दॅट इज नॉन रिस्पॉन्स बायास. इट कॅन ऑकर्स व्हेन सम रिस्पॉन्डंट्स इन्क्लुडेड इन द सॅम्पल डू नॉट रिस्पॉन्ड. नॉन रिस्पॉन्स बायास इज द व्हेरिएशन when the true mean value of the original sample list and the true mean value of the net sample. म्हणजे आता उदाहरणार्थ छोटं एक्झाम्पल आपण विचारात घेऊया की कॉलेजमध्ये उदाहरणार्थ मी 10 विद्यार्थ्यांना निवडलं आणि त्या 10 विद्यार्थ्यांच्यामध्ये मी काय विचारलं त्यांना, what are their percentage at the last examination. मग त्या 10 पैकी समजा 8 जण मला उपलब्ध झाले, त्यांची ऑब्झर्वेशन माझ्याकडे आहेतच, पण जे 2 आता उपलब्ध नाही आहेत त्यांचं काय करायचं? उपलब्ध नाही आहेत किंवा ते सांगत नाही आहेत असं म्हणा. मग अशा केसेसना पण नॉन रिस्पॉन्स केसेस असं म्हणतो आहे. आता हे 10 जणांचे एकत्रित उदाहरणार्थ जेवढा त्याचा मीन येईल आणि हे 10 सोडून तर आपण 8 ॲक्च्युअल रिस्पॉन्डंट्स आहेत ना ते त्यांचा एखादा स्टॅटिस्टिक कॅल्क्युलेट केला आपण तर या दोन्हींच्यामध्ये जो फरक आहे तो फरक इथं स्पष्ट केला पहा. नॉन रिस्पॉन्स बायस इज द व्हेरिएशन बिटवीन द ट्रू मीन values of the original sample list and the true mean values of the net sample. Most often this form of bias is created by refusals to participate or the inability to reach some respondents. Non-response bias occurs due to various factors
such as asking sensitive information, invitation issues. म्हणजे आता नॉन रिस्पॉन्स बायस कशामुळे निर्माण होऊ शकतात? तर काही वेळेला आपले प्रश्न हे सेन्सिटिव्ह असतात. त्या प्रश्नांची उत्तरं देणं त्या लोकांना सोयीस्कर वाटत नाही आहे, ते टाळतात. किंवा तुम्ही त्यांना कशा पद्धतीने डेटा द्यायला इन्व्हाइट करताय त्याच्यावरही अवलंबून आहे. The ways to avoid non-response bias. Non-response bias is almost impossible to eliminate completely, but there are a few ways to ensure that it is avoided as much as possible. म्हणजे अर्थात हा पूर्णपणे काढून टाकता येत नाही आपल्याला, पण तो कमी करता येऊ शकतो. कशा पद्धतीने? थरोली प्री-टेस्ट सर्वे मीडियम्स. सर्वे आपण कशा पद्धतीने घेणार आहोत त्याची प्री-टेस्ट घेणं गरजेचं आहे, म्हणजे पायलट. अवॉइड रश्ड ऑर शॉर्ट डेटा कलेक्शन पिरियड्स. म्हणजे एकदम घाई गडबडीत किंवा कमी वेळामध्ये डेटा कलेक्शन उरकून घ्यायचं असं जर आपल्या डोक्यात असेल तर त्याच्यामुळे खूप चुका होतात. तर ह्या गोष्टी आपण टाळायला हव्यात. सेंड रिमाइंडर्स टू पोटॅन्शियल रिस्पॉन्डंट्स. म्हणजे जे आपल्याला माहिती देऊ शकतात असे जे रिस्पॉन्डंट्स आहेत त्यांना तुम्ही रिमाइंडर करा, आठवण करून द्या. अशा प्रकारची माहिती आपल्याला देणं आवश्यक आहे वगैरे, अशा प्रकारचे रिमाइंडर्स त्यांना दिले तर ते माहिती देऊ शकतात. एन्श्युअर कॉन्फिडेन्शियलिटी टू द रिस्पॉन्डंट्स. म्हणजे तुमच्याकडून आम्ही जी माहिती घेणार आहोत ती माहिती कोणत्याही दुसऱ्या माध्यमाला आम्ही पुरवणार नाही आहे. ह्याचा जो कॉन्फिडन्स तो प्रत्येक रिस्पॉन्डंटला देणं आपलं काम आहे. म्हणजे त्या माहिती देणाऱ्याची अशी कोणतीही माहिती देणारा जो रिस्पॉन्डंट आहे त्याच्या मनात अशी कोणतीही शंका निर्माण झाली नाही पाहिजे की मी दिलेली माहिती त्याचा गैरवापर होऊ शकतो. तर त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो आपण त्याला देणं गरजेचं आहे. यूज इन्सेंटिव्ज फॉर रिस्पॉन्सेस. आता खूप वेळा काही लोकांना असं वाटेल की काय उगाच ही माहिती द्यायची, आपण काही गरज नाही आहे माहिती देण्यासंदर्भात, काय मिळणार आहे मला त्याच्यातून. तर अशा रिस्पॉन्डर्सना काही इन्सेंटिव्ज देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला अशा प्रकारची माहिती वगैरे पुरवली तर आम्ही तुम्हाला काहीतरी त्याची बक्षीस देऊ, अशा प्रकारचे इन्सेंटिव्ज दिले जातात आणि त्या पद्धतीने माहिती आपल्याला कलेक्ट करता येते. तर विद्यार्थी मित्र, आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं तर सॅम्पलिंग एरर्स आणि नॉन सॅम्पलिंग एरर्स. त्यानंतर हे दोन्ही एरर कोणत्या घटकामुळे निर्माण होतात आणि त्यानंतर नॉन रिस्पॉन्स केसेस म्हणजे काय आणि नॉन रिस्पॉन्स केसेस कमी कशा करता येतील, त्याच्यामुळे निर्माण होणारा बायास आपल्याला कमी कसा करता येईल याची आपण चर्चा केली. ओके, थँक्यू. सी यू अगेन.